प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी अमित परब. आज तुम्हाला मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तालुका लांजा या ठिकाणी असलेली प्रॉपर्टी दाखवतो आहे. तत्पूर्वी ही जी बघताय ती बाजारपेठ लांजा बाजारपेठ आहे. मंगळवारी या ठिकाणी बाजारपेठ असते, आठवडा बाजार असतो आणि ही आठवडा बाजार आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे. तसेच या ठिकाणी बाजूला बस डेपो आहे, तो आपल्या प्लॉटपासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच रेल्वे स्टेशन जे आडवली रेल्वे स्टेशन आहे ते 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि हा पूर्ण मुंबई गोवा हायवे आहे. ह्या हायवेपासून आणि ह्या बाजारपेठेपासून बस डेपोपासून हा प्लॉट 5 किलोमीटर अंतरावर तालुका लांजा गाव खेरवशे येथे असलेला हा प्लॉट आहे. हा आमच्या स्वतःच्या मालकीचा प्लॉट आहे. आम्ही पूर्ण हा प्लॉट पूर्ण साफसफाई केलेला आहे. वर्ग 1ची शेतजमीन आहे. सातबाऱ्याला फक्त एकच नाव आहे. क्लिअर टायटल असलेली जागा आहे. रिसेल प्लॉट आहे. प्रॉपर्टीचा पूर्ण सर्च रिपोर्ट असेल किंवा मोजणी असेल, प्रायव्हेट मोजणी या ठिकाणी आम्ही केलेली आहे. JCBच्या सहाय्याने हा प्लॉट पूर्ण लेवलिंग केलेला आहे. अजून काही लेवलिंग तुम्हाला पाहिजे असेल ती आपण या ठिकाणी करून देऊ शकतो. प्लॉट हा पूर्ण 2.25 एकरचा प्लॉट आहे आणि आडवली रेल्वे स्टेशनपासून फक्त मोजून 5 किलोमीटरच्या अंतरावर, म्हणजे रेल्वेची कनेक्टिव्हिटी या ठिकाणी जवळपास आहे. तसेच स्टेट हायवे जो आहे संगमेश्वर लांजा देवरुख, हा जो स्टेट हायवे आहे तो आपल्या प्लॉटपासून फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर स्टेट हायवे आहे. म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे ती या ठिकाणी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. बाजारपेठ आहे, अत्यावश्यक सेवा ज्या असतील त्या आपल्या प्लॉटपर्यंत जवळपास आहेत. आता हा जो रोड दिसतो आहे तो अधिकृत रस्ता आहे. ही जी माझी ऑटो रिक्षा आहे, ह्या ऑटो रिक्षाच्या म्हणजे बाजूचा जो प्लॉट दिसतो आहे हा पूर्ण प्लॉट हा रोडला टच अधिकृत रस्ता आहे. जो रस्ता जिल्हा परिषदला नोंद आहे आणि खडीकरण केलेलं आहे. फक्त डांबरीकरण थोडंसं बाकी आहे, ते ह्या वर्षामध्ये होऊन जाईल. आपल्या प्लॉटला रोड कनेक्टिव्हिटी आहे. महत्त्वाचं म्हणजे वाडी वस्ती आहे. वाडी वस्तीच्या बाजूलाच म्हणजे वाडी वस्तीला लागूनच असलेला हा प्लॉट आहे. प्लॉटच्या पाठीमागे एक घर आहे, फार्म हाऊस आहे, त्या शेजारीच असलेला हा प्लॉट आहे. मंडळी, खूप सुंदर प्लॉट आहे. या ठिकाणी आपण एखादं शेतघर बांधू शकता, एखादं विकेंड हाऊस बांधू शकता, एखादं आपलं शेतघर बांधून या ठिकाणी आपण राहू शकता आणि आपला टाईम स्पेंड करू शकता. 50-60 नंतर जे आपलं वय आहे, उतरतं वय आहे, त्या वयामध्ये आपण एखादा निसर्गाचा आनंद घेत या ठिकाणी आपलं लाईफ स्पेंड करू शकता. या ठिकाणी 2.25 एकरचा प्लॉट जरी असला तरी या ठिकाणी तुम्हाला 1 एकरचा प्लॉट घ्यायचा असेल तो कमी बजेटमध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतो किंवा पूर्ण प्लॉट तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता ह्या प्लॉटची किंमत आम्ही या ठिकाणी 12 लाख रुपये सांगतो आहे. थोडंफार निगोशिएबल करून दिलं जाईल. तसेच जर पूर्ण प्लॉट तुम्ही घेतलात तर तुम्हाला या ठिकाणी त्या प्लॉटची किंमत या ठिकाणी थोडीफार कमी करून दिली जाईल. म्हणजे 2.25 एकर प्लॉट तुम्ही घेऊ शकता किंवा यामध्ये 1 एकर प्लॉट तुम्ही घेऊन या ठिकाणी आपलं फार्म हाऊस बांधण्याचं स्वप्न, म्हणजे ज्या लोकांकडे कमी बजेट आहे त्या लोकांसाठी आजचा प्लॉट नक्कीच उपयोगात येऊ शकतो. तर मंडळी, ही माहिती तुम्हाला जर कशी वाटली, आवडली असेल आणि इतर माहिती घ्यायचीच असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी माझ्याशी व्हॉट्सअप कॉल किंवा मॅसेज करू शकता. स्क्रीनवर 2 नंबर आहेत, ते दोन्ही नंबर व्हॉट्सअप आहेत. त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करून या जागेची माहिती अधिकाधिक तुम्ही घेऊ शकता. तर मंडळी, अशाच प्रकारचे शेतजमिनीचे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. मंडळी, अप्रतिम अशी शेतजमीन घेण्याच्या विचारात असाल आणि घेण्यासाठी तुम्हाला काही अडचण असेल, तुमच्याकडे शेतजमीन नसेल, शेतकरी दाखला नसेल किंवा शेतजमिनीचा सातबारा नसेल, तर तुम्हाला या ठिकाणी मी 15 ते 20 दिवसामध्ये शेतकरी बनवून देतो, जेणेकरून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही शेतजमीन विकत घेऊ शकता. शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी माझ्याशी व्हॉट्सअप कॉल किंवा व्हॉट्सअप मॅसेज किंवा फोन डायरेक्टली करू शकता. मंडळी, ही जागा बघण्यासाठी तुम्हाला 1 दिवस आधी कॉल करून व्हिजिट बुक करावी लागेल.
तसेच वर्ग 1चा सातबारा आहे, लाल मातीचा प्लॉट आहे, क्लिअर टायटल असलेली शेत जमीन. या ठिकाणी तुमचा कोणताही वेळ वाया जाणार नाही आहे. लांजा तालुक्यामध्ये सर्व ॲम्युनिटीज या ठिकाणी आहेत. वैद्यकीय सेवा असतील, शैक्षणिक सेवा असतील, म्हणजे अशा प्रकारचे सर्व सेवा या ठिकाणी आजूबाजूला उपलब्ध आहेत. तर मंडळी, तसेच या ठिकाणी तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं म्हणजे लाईट कनेक्शन. एक पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन अवेलेबल होऊ शकतं. बाजूलाच शेजारी एक फार्म हाऊस आहे, म्हणजे शेतघर आहे. तिथून तुम्हाला एक लाईटीचा पोल घेऊन या ठिकाणी लाईट कनेक्शन घेऊ शकता. तसेच पाण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी बोरवेल आम्ही मारून देऊ शकतो. बोरवेलचा खर्च जो असेल तो तुम्हाला या ठिकाणी पेड करावा लागेल. तसेच बोरवेलला या ठिकाणी भरपूर पाणी मिळू शकतं. आजूबाजूला डॅम्प आहेत, त्या डॅममध्ये भरपूर पाणी या ठिकाणी अवेलेबल आहे.